हॅलो एव्हरीवन, वेलकम टू आवर यूट्यूब चॅनल. आज आपण पाहणार आहोत क्लास 6 सब्जेक्ट इंग्लिश चॅप्टर 1.3 सिक्रेट प्लॅन ऑफ द व्हेजिटेबल्स या पाठाचा इंग्लिश वर्कशॉप. यामध्ये पहिले आहे वॉर्मअप ॲक्टिव्हिटी, बी हेल्दी. त्यामधील ए, मॅच द टेस्ट विथ द फ्रूट्स ऑर व्हेजिटेबल. खाली दिलेल्या चित्रामध्ये जे काही फळं आणि भाजीपाला आहे त्यांच्यासोबत त्यांच्या टेस्टची म्हणजे चवीची जोडी लावायची आहे. एका बाजूला चव दिलेली आहे एमध्ये आणि बीमध्ये फ्रूट्स आणि व्हेजिटेबल दिलेले आहेत. बघा, चवीमध्ये दिलेली आहे सॉल्टी, स्पायसी, स्वीट, सोर, टँगी. आणि फ्रूट्स व्हेजिटेबलमध्ये आहे आमला, सॉल्ट दिलेलं आहे, चिली म्हणजे मिरची, त्यानंतर बिटर गॉड कारलं दिलेलं आहे आणि शुगर केन म्हणजे ऊस दिलेला आहे. तर आता आपण यांच्या जोड्या लावू. सॉल्टी आहे सॉल्ट मीठ, स्पायसी चिली मिरची, स्वीट गोड आहे शुगर केन म्हणजे ऊस, सोर आहे आमला आणि टँगी आहे बिटर गार्ड कारलं. ॲक्टिव्हिटी बी आहे रीड अँड अंडरस्टँड. वाचा आणि समजा. हा पाठ आपल्याला वाचायचा आहे आणि समजून घ्यायचा आहे. त्यानंतर आहे ॲक्टिव्हिटी सी, डिस्कस इन पेअर. एनलिस्ट द ॲडव्हान्टेजेस ऑफ हेल्दी फूड अँड डिसॲडव्हान्टेजेस ऑफ पॅकेज्ड फूड. या प्रश्नात आपल्याला काय करायचं आहे तर डिस्कस इन पेअर, जोडीमध्ये चर्चा करायची आहे आणि चर्चा करून आपल्याला जो सकस आहार आहे हेल्दी फूड आहे त्याचे फायदे या ठिकाणी लिहायचे आहे आणि जे पॅकेज फूड आहे पॅकिंग केलेलं अन्न आहे त्याचे तोटे किंवा नुकसान आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे. तर एका कॉलममध्ये आहे ॲडव्हान्टेजेस ऑफ हेल्दी फूड आणि दुसऱ्या कॉलममध्ये आहे डिसॲडव्हान्टेजेस ऑफ पॅकेज्ड फूड. ॲडव्हान्टेजेस ऑफ हेल्दी फूडमध्ये पहिलं आहे कीप्स अस हेल्दी अँड स्ट्रॉंग. डिसॲडव्हान्टेजेस ऑफ पॅकेज फूडमध्ये पहिलं आहे मे कंटेन टू मच सॉल्ट, शुगर, ऑइल. ॲडव्हान्टेजेस ऑफ हेल्दी फूडमध्ये सेकंड आहे हेल्प्स अस ग्रो प्रॉपरली. डिसॲडव्हान्टेजेस ऑफ पॅकेज फूडमध्ये सेकंड आहे कॅन बी हार्मफुल इफ ईटन रेग्युलरली. ॲडव्हान्टेजेस ऑफ हेल्दी फूडमध्ये तिसरं आहे गिव्ज अस एनर्जी टू वर्क अँड प्ले. डिसॲडव्हान्टेजेस ऑफ पॅकेज फूडमध्ये तिसरं आहे हॅज फ्युअर न्यूट्रिएंट्स दॅन फ्रेश फूड. ॲडव्हान्टेजेस ऑफ हेल्दी फूडमध्ये चौथं आहे प्रोटेक्ट्स अस फ्रॉम डिसिजेस आणि डिसॲडव्हान्टेजेस ऑफ पॅकेज फूडमध्ये चौथं आहे मे कॉज हेल्थ प्रॉब्लेम्स सच ॲज ओबेसिटी अँड टूथ डिके. ॲक्टिव्हिटी डी, रीड द ग्रीड केअरफुली अँड एनसर्कल द नेम ऑफ द इटेबल्स मेन्शन इन इट. खाली एक ग्रीड दिलेली आहे ती आपल्याला काळजीपूर्वक वाचायची आहे आणि त्याच्यामधून जे काही खाण्यायोग्य पदार्थ आहेत त्या खाण्यायोग्य पदार्थाला आपल्याला एनसर्कल म्हणजे गोल करायचं आहे. या दिलेल्या ग्रीडमध्ये आपल्याला एक उदाहरण करून दिलेलं आहे कस्टर्ड. बघा या ठिकाणी एनसर्कल केलेलं आहे. त्यानंतर खालच्या रोमध्ये आहे पनीर, त्यानंतर आहे कॅरट, चिली, भिंडी, ज्यूस. ॲक्टिव्हिटी ई, क्लासिफाय द वर्ड्स इन द गिवन कॉलम्स. दिलेले शब्द त्या कॉलममध्ये आपल्याला लिहायचे आहेत आणि खाली काही शब्द दिलेले आहेत. ते शब्द आहेत मियरली, रन, हंग्री, बाउल, टी, अँग्री, हंग्रीली, कॅच. तर पहिला कॉलम आहे ॲडजेक्टिव्हचा.
तर ॲडजेक्टिव्हच्या कॉलममध्ये वर दिलेल्या शब्दापैकी आपल्याला शब्द लिहिता येईल हंग्री, अँग्री, हे दोन्ही ॲडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण आहेत. नाऊनमध्ये आपल्याला लिहिता येईल टी आणि बाउल. वर्ब्समध्ये लिहिता येईल कॅच आणि रन. ॲडवर्ब्समध्ये लिहिता येईल मियरली आणि हंग्रीली. ॲक्टिव्हिटी एफ, कंप्लीट द फॉलोइंग मेसेज यूजिंग द गिवन वर्ड्स. खाली दिलेला मेसेज, खाली दिलेला संदेश हा आपल्याला दिलेल्या शब्दांच्या मदतीने पूर्ण करायचा आहे. आणि मदतीसाठी शब्द दिलेले आहेत प्रोटेक्ट, नीड, ईट, इलनेस, एनर्जी, हेल्दी. आता हे शब्द आपण खाली दिलेल्या मेसेजमधल्या रिकाम्या जागेत वापरू. डिअर व्हेजिटेबल्स, यू आर आवर नीड, यू गिव्ह अस विटॅमिन्स अँड एनर्जी, यू प्रोटेक्ट अस फ्रॉम इलनेस, यू कीप अस हेल्दी, वी मस्ट ईट यू टू स्टे फिट, थँक यू फॉर what you do for us, your fan Balbir. Activity G, read the following words: real, really, greed, greedily. या दोन्ही शब्दामध्ये आपण पाहिलं की या शब्दाला आपण ly प्रत्यय लावलेला आहे. नाव ॲड द सफिक्स ly टू द फॉलोइंग वर्ड्स अँड रिराईट. तर खाली काही शब्द दिलेले आहेत त्यांना आपल्याला सफिक्स म्हणजे जे मूळ शब्दाच्या नंतर लावतात ते त्याला इंग्लिशमध्ये सफिक्स म्हणतात. तर ly हे सफिक्स आपल्याला लावायचं आहे आणि ते शब्द पुन्हा लिहायचे आहेत. तर पहिला शब्द आहे स्लो. स्लोला ly लावल्यानंतर शब्द तयार होतो स्लोली. त्यानंतरचा शब्द आहे हॅपी. हॅपीला ly लावायचं आहे, शब्द तयार होईल हॅपीली. पण हॅपीली लिहित असताना या ठिकाणी हॅपीमधला वाय निघून त्या जागेवर आय येईल आणि त्याच्यानंतर ly लागेल. तर त्याचं स्पेलिंग HAPPILY हॅपीली असं होईल. त्यानंतरचा शब्द आहे इझी. इझीला ly लावायचं असल्यास वाय निघून जाते आणि त्या ठिकाणी आय येते आणि नंतर ly इझिली. लाईक, लाईकली, वीक, वीकली, क्विक, क्विकली. त्यानंतर आहे सिम्पल प्रेझेंट टेन्स, साधा वर्तमान काळ. ॲक्टिव्हिटी एच, रीड अँड अंडरस्टँड. वाचा आणि समजून घ्या. आय प्ले, वी प्ले, ही प्लेज, इट प्लेज, यू रीड, you read, she reads, they read. We use simple present tense for daily routine, regular actions, habits, universal truth. आता या ठिकाणी काय सांगितलेलं आहे की आपण सिम्पल प्रेझेंट टेन्स म्हणजे साधा वर्तमान काळ कशासाठी वापरतो, तर जे डेली रुटीन आहे आपलं नेहमीचं काम त्यासाठी वापरतो. रेग्युलर ॲक्शन्स नेहमी करणाऱ्या क्रियांसाठी, हॅबिट्स नेहमीच्या सवयींसाठी आणि युनिव्हर्सल ट्रूथ म्हणजे जे वैश्विक सत्य आहे त्यासाठी आपण वापरत असतो. फॉर एक्झाम्पल, द सन रायजेस इन द ईस्ट, हे युनिव्हर्सल ट्रूथ आहे, हे वैश्विक सत्य आहे की सूर्य नेहमी कुठून उगवतो, पूर्वेकडून उगवतो. दुसरा शब्द, आय गो टू स्कूल एव्हरी डे, मी रोज शाळेत जातो, ही माझी रेग्युलर ॲक्शन आहे, नियमित होणारी क्रिया आहे. त्यानंतर शी ड्रिंक्स मिल्क डेली, की ती रोज दूध पिते, हे डेली रुटीन तिची डेलीची हॅबिट आहे. ॲक्टिव्हिटी आय, रीड द गिवन टेबल. खाली दिलेला टेबल वाचा. चूज वन वर्ड फ्रॉम ईच कॉलम, प्रत्येक कॉलममधून एक शब्द घ्या. अँड मेक मिनिंगफुल सेंटेन्सेस, आणि अर्थपूर्ण वाक्य तयार करा. एक आपल्याला करून दिलं आहे, आय रन फास्ट. असेच काही वाक्य आपण तयार करू. यू वॉच TV, वी रीड बुक्स, दे प्ले क्रिकेट, ही इट्स मँगोज, शी
कट्स व्हेजिटेबल्स. ॲक्टिव्हिटी जे, अंडरलाईन द सायलेंट लेटर्स इन द गिवन वर्ड्स. खाली काही शब्द दिलेले आहेत, त्यामध्ये काही अक्षरं हे त्या शब्दाचा उच्चार करताना सायलेंट असतात, तर त्याच्या खाली आपल्याला अंडरलाईन करायचं आहे. तर पहिले 3 शब्द आहेत. नाईट. बघा, नाईट असा उच्चार या शब्दाचा होतो. या ठिकाणी के हे अक्षर सायलेंट आहे. स्पेलिंगमध्ये KNIGHT आहे, पण तरीही याचा उच्चार नाईट असा होतो. मग या ठिकाणी के हे अक्षर सायलेंट आहे. त्यानंतर के अक्षर सायलेंट असलेला दुसरा शब्द आहे नॉलेज. हे नॉलेज नाही होत, हे नॉलेज आहे, त्याच्यामुळं के सायलेंट. त्यानंतरचा शब्द आहे नॉट, पण स्पेलिंग केपासून सुरू होतं, या ठिकाणी के सायलेंट आहे. त्यानंतरचा शब्द आहे सायकॉलॉजी. सायकॉलॉजी या शब्दाचं स्पेलिंग पीपासून चालू होतं, पण त्याचा उच्चार सायकॉलॉजी, यामध्ये प हा उच्चार नाही, म्हणून पी सायलेंट. त्यानंतरचा शब्द आहे न्यूमोनिया. या शब्दाची सुरुवात पीपासून होते, पण यामध्ये पी हा सायलेंट आहे. नंतर शब्द आहे लिंब. जरी स्पेलिंग LIMB असलं, त्याला लिंब असं नाही म्हणायचं, लिंब. या ठिकाणी बी सायलेंट. त्यानंतर आहे डम. डंब नाही म्हणायचं त्याला, डम, बी सायलेंट. त्यानंतर कॉम. कॉम्ब नाही, कॉम, बी सायलेंट. त्यानंतर हे शब्द आहे ऑनेस्ट. बघा, या ठिकाणी आपण ऑनेस्ट म्हटलं, ऑनेस्ट म्हटल्यानंतर H या ठिकाणी सायलेंट आहे. नंतरचा शब्द आहे RH सायलेंट. स्कूल या शब्दामध्ये सुद्धा H सायलेंट आहे. ॲक्टिव्हिटी के, लेट्स प्ले, चला खेळूया. स्नेक्स अँड लॅडर्स, आणि खेळाचं नाव आहे सापशिडी. बघा, आपल्याला या ठिकाणी सापशिडी दिसत आहे. टिप्स ऑन प्लेइंग द गेम. तर हा खेळ खेळताना काही टिप्स आहेत, त्या आपण लक्षात घ्यायला पाहिजे. पहिला आहे टेक अ डायस, रोल इट अँड मूव युअर टोकन फॉरवर्ड अकॉर्डिंग टू द नंबर. पहिले डायस घ्यायचा, त्याला फिरवायचं, आणि तो टाकल्यानंतर जे काही अंक येतील त्यानुसार आपलं टोकन समोर घ्यायचं आहे. जर समजा टाकल्यानंतर 4 आले तर 4 वर न्यायचं आहे, आणि तिथून 2 पडले तर 6 वर, नाहीतर 6 पडत असतील तर 12 वर त्याला न्यायचं आहे. इफ युअर टोकन स्टॉप्स ऑन हेल्दी फूड, क्लाइंब द लॅडर. जर तुमचं टोकन या सापशिडीमध्ये हेल्दी फूड, जो सकस आहार आहे, त्यावर थांबत असेल तर शिडीनं तुम्हाला वर चढायचं आहे. थर्ड, इफ युअर टोकन स्टॉप्स ऑन अनहेल्दी फूड, स्लाईड डाऊन द स्नेक. जर तुमचं टोकन हे अनहेल्दी फूडवर जाऊन थांबत असेल, त्या अंकावर जाऊन थांबत असेल, तर तुम्हाला त्या सापाच्या तोंडून त्याच्या शेपटीपर्यंत म्हणजे खाली पोहोचायचं आहे. रोल द डाईस अगेन वेन इट इज युअर टर्न. पुन्हा एकदा तुमचा नंबर आल्याच्या नंतर तुम्हाला तो डायस टाकायचा आहे. द फर्स्ट प्लेयर हू रिचेस अप टू 100 विन्स द गेम. 100 अंकापर्यंत, 100 या नंबरपर्यंत पोहोचणारा जो पहिला खेळाडू राहील, तो खेळाडू हा गेम जिंकलेला असेल. या ठिकाणी आपण हा वर्कशॉप पूर्ण केला. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. आमचे व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. थँक्स अ लॉट.